केंद्रामध्ये अग्निवीर या ही जी काही योजना होती किंवा ही जी काही संकल्पना आहे त्याला घेऊन प्रचंड विरोध आणि त्याचबरोबर समर्थन अशा दोन्ही पद्धतीचा संसदेमध्ये आज बघायला मिळालं. आपली काय प्रतिक्रिया आहे? एकूण ज्या पद्धतीने विरोधक याच्यावर आरोप करतात माझी एकच प्रतिक्रिया आहे की राष्ट्रीय सुरक्षा एक असा मुद्दा आहे की आपल्याला राष्ट्रीय सुरक्षाचा मुद्द्यावर राजकारण नाही केलं पाहिजे. हेच माझी एक विनंती आहे आपल्या माध्यमातून सर्व राजकीय पक्षांना आणि नेत्यांना की नॅशनल सिक्युरिटीवर आपल्याला राजकारण नाही केलं पाहिजे. मी एक गोष्टी सांगू इच्छितो. खूप महत्त्वाची गोष्टी आहे की आज मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. याचा आम्हा सर्वांना खूप गर्व आणि अभिमान आहे. पण मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यासाठी मुंबईतील मूळ रहिवाशांचा आणि खास करून मराठी माणसांचा खूप एक सिंहाचा वाटा आहे. आणि मराठी माणसांच्या खांद्यावर आज मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की मुंबई उभारली आहे. दक्षिण मुंबईमध्ये गिरणीच्या जागेवर किंवा चाळीवर जेव्हा पुनर्विकास होत आहे, कोणी प्रायव्हेट डेव्हलपर येऊन रिअल इस्टेट डेव्हलपर्स कमर्शियल रेसिडेन्शियल टावर्स हॉटेल्स मॉल्स रिडेव्हलप करत आहे, कन्स्ट्रक्ट करत आहे, याचा आपल्याला काही ऑब्जेक्शन नाही. पण मी मुख्यमंत्री साहेबांना एक विनंती केली एक लेटरच्या माध्यमातून की जेव्हा पुनर्विकास चाळीचा किंवा गिरणीच्या जागेवर पुनर्विकास होईल तेव्हा त्या विभागात मूळ रहिवाशांना मराठी माणसांना जॉब कोटासाठी सरकारला एक योजना तयार करावी लागेल. आणि मला पूर्ण खात्री आहे की मुंबईतील जे मराठी माणूस आहे मुख्यमंत्रींच्या नेतृत्वावर त्यांचा खूप कॉन्फिडन्स आहे, विश्वास आहे. मुख्यमंत्री साहेब स्वतः एक ऑटो रिक्षा चालक होते, एक सर्वसामान्य माणूस होते आणि सध्या आहे. आणि मुंबईतील आणि MMR रिजनमध्ये मराठी माणसांच्या वेदना काय, त्यांच्या आकांक्षा आणि अपेक्षा काय मुख्यमंत्री साहेबांना चांगलं माहीत आहे. मला हे पण माहिती आहे की माझं जी मागणी आहे खूप सरकारसाठी कठीण आहे, पण मला विश्वास आहे की CM साहेबांच्या नेतृत्वाखाली मराठी माणसांना नक्की न्याय मिळेल. आज सध्या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून गिरणी कामगारांना कायमस्वरूपी घरे दिले जात आहे. मी याचं स्वागत करतो. आणि माझे स्वर्गीय वडील मुरलीभाईंनी नेहमीच भाडोत्री लोकांच्या हितासाठी झटले. 2004 पासून मी भाडोत्री लोकांच्या हक्कासाठी झटत आहे. पण ह्या विषय माझं म्हणणं आहे की खूप अतिशय महत्त्वाचा विषय आहे की जेव्हा रिडेव्हलपमेंट होईल मराठी माणसांना पण ते रिडेव्हलपमेंटमध्ये त्यांचा पण शेअर व्हायला पाहिजे. आणि म्हणून मी मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली की रिडेव्हलपमेंटमध्ये जॉब्सचा प्रायोरिटी मॉल्स असो, हॉटेल्स असो, रेसिडेन्शियल किंवा कमर्शियल टावर्स असो, जॉब्सचा प्रायोरिटी त्या विभागात मराठी माणसांना मिळाला पाहिजे. पण साधारणपणे असं नेहमीच म्हटलं जातं, म्हणजे केवळ इथे नाही, प्राधान्य दिलं जावं असं म्हटलं जातं. परंतु एखादा कोटा निश्चित केला जावा का की इतके जॉब्स जे आहेत, समजा 100 नोकऱ्या तयार होणार असतील तर त्यातल्या 25 नोकऱ्या याच्यावर मराठीच माणसांना दिल्या गेल्या, असं काही कोटा निश्चित केला जावा, प्राधान्य दिलं जावं. हो, म्हणून मी लेटरमध्ये मी लिहिलं आहे की एक जॉब कोटा योजनाची गरज आहे. जॉब कोटा किती कोटा व्हायला पाहिजे? 5% किंवा 7% किंवा 10% किंवा 15% किंवा 50%. ते आपल्याला एक कमिटीला स्थापित करावे लागेल. कमिटीच्या माध्यमातून कमिटीला डिसाईड करावे लागेल की मराठी माणसांना मूळ रहिवाशांना किती जॉब कोटा त्यांच्यासाठी आरक्षित केली जाईल. राज्यभर ही योजना लागू केली जावी कारण राज्याच्या इतर भागामध्ये सुद्धा वेगवेगळे उद्योग राज्यावर हो पूर्ण राज्यावर, पण खास करून मुंबईमध्ये. आणि मी ॲक्च्युली सर्वात महत्त्वाचे दक्षिण मुंबईमध्ये, कारण दक्षिण मुंबई जे गिरणगाव एरिया आहे, गिरणगाव परिसर आहे, गिरणगाव आणि गिरणी कामगारांच्या खांद्यावर मुंबई उभारली आहे आणि देशाची आज आर्थिक राजधानी आहे.
तर मी जेव्हा खासदार होतो तेव्हा गिरणीच्या जागेवर गिरणी कामगारांना कायमस्वरूपी घरं देणे, मी जेव्हा विलासराव देशमुखजी मुख्यमंत्री होते, सुशीलकुमार शिंदेजी मुख्यमंत्री होते, त्यानंतर अशोक चव्हाणजी मुख्यमंत्री होते, तेव्हा मी विनंती केली होती. आणि आज महाराष्ट्र सरकारने 50,000 गिरणी कामगारांना त्यांना घर देण्याचे जे काम सुरू आहे हे सांगण्यास मला आनंद वाटतो. पण दक्षिण मुंबईमध्ये खास करून आणि ग्रेटर मुंबईमध्ये जेव्हा गिरणीच्या जागेवर रिडेव्हलपमेंट होतील, चाळीचा रिडेव्हलपमेंट होतील, तेव्हा मराठी माणसांना, त्यांच्या रिलेटिव्सला, नातेवाईकला, त्यांच्या मुलांना जॉब कोटा सरकारला एक असं योजना तयार करावी लागेल. नाही, आय थिंक नीती आयोगची मीटिंगसाठी मुख्यमंत्री, नीती आयोग एक प्लॅटफॉर्म आहे. जर आपल्याला देशातील फेडरलिझमला आपल्याला जर मजबूत करायचं असेल, आणखी बळकट करायचं असेल, तर प्रत्येक मुख्यमंत्री, प्रत्येक राज्य सरकारचा इन्व्हॉल्वमेंटची गरज आहे. सर, उद्धव ठाकरे यांचा उद्या वाढदिवस आहे आणि त्याच निमित्ताने मातोश्रीच्या आसपास जे आहे ते भावी मुख्यमंत्री म्हणून होर्डिंग लागलेले आहेत. मला ह्या विषयावरती बोलायचं नव्हतं आज मला फक्त माझी जी मागणी आहे, जी मुख्यमंत्री यांच्यासाहेबांची आम्ही लेटर लिहिलं आहे, त्या विषयावरतीच बोलायचं होतं. धन्यवाद. थँक्यू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.